भटक्या कुत्र्यांमुळे नगरकर धोक्यात, नगरसेवक संतप्त, कुत्री पकडण्यासाठी 1 कोटींची तरतूद। अहिल्यानगर शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे आणि आता या मुद्द्यावर नगरसेवकही संतप्त झाल्याचं चित्र समोर आलं आहे। मंडळी, शहरात वाढत्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकी स्वार यांच्यावर अचानक हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत। महापालिकेनेही आता यासाठी अर्थसंकल्पात 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। काही वर्षांपूर्वी शहरात सुमारे 25,000 मोकाट कुत्री असल्याचा अंदाज होता। त्यापैकी 12,000हून अधिक कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले, ज्यासाठी तब्बल 1,17,00,000 रुपये खर्च झाले। पण सध्या निर्बीजीकरणाची प्रक्रिया बंद पडल्यामुळे कुत्र्यांची संख्या पुन्हा वाढली आहे। महापालिकेच्या म्हणण्यानुसार कुत्री पकडण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आले आहे, पण नागरिकांचा आरोप आहे की प्रत्यक्षात कुत्री पकडलीच जात नाहीत। त्यामुळे शहरातील अनेक भागात कुत्र्यांचे कळप दिसत आहेत। कचऱ्यातील मांसामुळे ही कुत्री अधिक आक्रमक होत असल्याचंही समोर येत आहे। विशेषतः काही उपनगरांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे। मंडळी, हा फक्त प्राण्यांचा नाही तर थेट नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। आता महापालिका नेमकं काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।